नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आपण आलेलो आहे इथं आग्राच्या स्टेशनवर. आग्राचं जे रेल्वे स्टेशन आहे, आग्रा केंट म्हणून रेल्वे स्टेशनचं नाव आहे. तर ह्या रेल्वे स्टेशनवर आपण आता इथं आलेलो आहे. तर इथून आपलं झेलम एक्सप्रेस या गाडीत दौंडचं बुकिंग आहे. तर आता आपण त्या गाडीत बसणार आहे आणि जाणार आहे. तुम्हाला पूर्ण रस्त्याची पूर्ण माहिती वगैरे मी तुम्हाला किंवा स्टेशन वगैरे सगळे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. ठीक आहे, मग धन्यवाद. आग्र्यामध्ये मित्रांनो 2 रेल्वे स्टेशन आहेत. एक रेल्वे स्टेशन जे आहे ते आग्रा कॅन्ट या नावाने आहे आणि दुसरं पुढे एक समोर आणखी एक रेल्वे स्टेशन आहे ते आग्रा छावणी म्हणजे आग्रा कॅम्पच्या नावाने आहेत. तर दोन्ही स्टेशनला जाणाऱ्या येणाऱ्या सगळ्या गाड्या इथे थांबतात दोन्ही स्टेशनला. आग्रा कॅन्ट ह्या रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये आपण आलेलो आहे मित्रांनो. तर आता ही जे आग्रा कॅन्ट रेल्वे स्टेशन आहे तर हे रेल्वे स्टेशन 1904 मध्ये इंग्रजाच्या काळात बांधलेलं होतं हे रेल्वे स्टेशन. तर त्याच्यानंतर म्हणजे इथं रिनोव्हेशन झालं वगैरे. आता जवळपास इथं 21 ट्रॅक आहेत टोटल. 21 ट्रॅक आहे आणि टोटल 6 प्लॅटफॉर्म आहेत इथं आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मवर कंटिन्यू ट्रेन वगैरे असते, कारण म्हणजे भरपूर ट्रेन येत जातात इथून. ट्रेन जी आहे मित्रांनो ती 2:35 येणार होती, पण ट्रेन लेट म्हणता जवळपास 5-6 तास लेट झाली आणि 6:38 ही ट्रेन आली आमची परत. तर या ट्रेनमध्ये परत आता आम्ही बसलेलो आहे. आग्र्यामधून बसल्यानंतर ट्रेन परत पुढं बरेच स्टेशन घेत थांबत आली. तर आता हे स्टेशन जे आहे ते 12 तासानंतर आलेलं स्टेशन आहे. मध्य प्रदेशमधील इटारसी जे गाव आहे येथील हे स्टेशन आहे. इटारसी स्टेशन, इटारसी जंक्शन आहे हे. लहान मोठे स्टेशन घेत झेलम एक्सप्रेस ही गाडी हळूहळू दौंडच्या दिशेने चालत आहे. भुसावळ हे स्टेशन पास झालं. भुसावळ स्टेशन पास झाल्यानंतर महाराष्ट्रातील परत पुढं आणखी जळगाव हे स्टेशन आहे. हे जळगाव स्टेशनमधून पण पुढं गेल्यानंतर जळगाव स्टेशन संपल्यानंतर पुढं चाळीसगाव स्टेशन आलं जळगावच्या, आणि चाळीसगावच्या मध्ये पण बरेच स्टेशन गेले. चाळीसगाव हा खानदेशचा एरिया आहे. खानदेश हा एरिया संपल्यानंतर पुढल्या साईडला परत नाशिक जो जिल्हा आहे या जिल्ह्यात ट्रेन एंटर झाली परत. या जिल्ह्यात ट्रेन आल्यानंतर पूर्ण साईडला डोंगर वगैरे दिसतात दोन्ही साईडला. समोर जे तुम्ही बघता ह्या पाऊस वगैरे झालेला आहे पूर्ण. तर ह्या ट्रॅकवर वगैरे पाऊस भरपूर चालू होता. आपल्या महाराष्ट्रात आल्यानंतर बराच पाऊस आहे. तर पाठीमागच्या साईडला तिकडं मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश तिकडं इतका पाऊस नाही आहे. तर पुढंच आता नाशिकमधील येवला येथे स्टेशन आलेलं आहे, तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये. येवला इथलं स्टेशन पास झाल्यानंतर लहान मोठे स्टेशन आले पुढं आणखी. तर हे सगळे स्टेशन पास झाल्यानंतर थोडा आता अंधार होत चाललेला आहे पुढं. तर दौंडचं जे क्रॉड लाईन म्हणजे स्टेशन आहे तिथं आपलं ट्रेन आपण तिथं सोडणार आहे. ट्रेन पुढं पुण्याला जाणार आहे. रात्रीचे 11:30 वाजले आहे मित्रांनो. ट्रेन लेटच आहे. तर आता हे समोर दौंड स्टेशन आता जवळच येत आहे. आपण आता इथं उतरणार आहे. तर प्रवासातील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो.